खऱ्या अर्थानं जर सामर्थ्यवान व्हायचं असेल तर वयाची अट न धरता एकट्याने लढायला शिकलं पाहिजे अशी जिद्द मनात ठेवून 75 वर्षाच्या केदारी आजोबांनी लोणी गावामध्ये चालू केलेला आहे चपट्या भजीचा व्यवसाय। चपटी भजी ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल ना। ही व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल ते चपटी भजी कशी बनवली जाते ती। आजोबांनी एका भांड्यात घेतलेलं आहे बेसन आणि हे बेसन चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघितलं इथे जाड असं बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते बेसन जास्त पातळ होऊ नये आणि इथे भजी बनवली जाणार आहे ती या बेसनाची। केदारी आजोबांच्या या व्यवसायाला 50 वर्ष झालेली आहेत आणि 50 वर्षापासून आपला तो व्यवसाय या लोणी गावातील गाय बाजार मध्ये करत आहेत। गाय बाजार म्हटलं तर वेगवेगळ्या गावातली शेतकरी या गाय बाजारात एकत्र येऊन आपली गाय विकत देतात आणि विकत घेतात असा हा व्यवसाय इथे चालतो। पण फक्त हा मंगळवार आणि बुधवारीच असतो आणि या मंगळवार बुधवारी केदारी आजोबांची चपटी भजी आपल्याला टेस्ट करायला मिळते। बघितलात तुम्ही इथे भजी तेलातून तळून काढलेली आहे आणि ती एका पेपरच्या साह्याने अशी चपटी केली जाते। ती अजून कुरकुरीत होण्यासाठी ती गरम तेलात तळली जाते। इथे तुम्ही बघू शकता केदारी आजोबा पुन्हा तीच प्रक्रिया करत आहेत। इथे ही भजी घेतलेली आहे आणि भजी पेपरच्या साह्याने पुन्हा ही चपटी केली जाते जेणेकरून तिच्यातलं तर तेल बाहेर निघण्यासाठी पण ती आतपर्यंत पूर्ण फ्राय होण्यासाठी। आणि ही प्रोसेस बघताना तर खरंच भारी वाटतं। बघितला तुम्ही इथे सगळ्या भज्या अशा चपट्या केल्या आहेत। त्यानंतर ही चपटी भजी सगळी जाणार आहे ती या गरम गरम तेलामध्ये आणि तेलामध्ये गेल्यावर ही पूर्ण आतून बाहेरून चारी बाजूने भजीला एकदम क्रिस्पी करतात जेणेकरून हिची टेस्ट अजून वाढण्यासाठी आणि हीच भजी खाण्यासाठी लोक लांबून लांबून यांच्याकडे येतात। तसेच आज आम्ही इथे पोहोचलेलो आहे ह्यांची भजी खाण्यासाठी आणि खरं सांगते ह्यांची भजी ही लोणी गावामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। प्रत्येक शहराची प्रत्येक नगराची एक आपली खासियत असते तशीच या केदारी आजोबांची खासियत आहे ती चपटी भजीची। मला पण आधी आश्चर्य वाटलं की चपटी भजी म्हणजे नक्की काय, पण जेव्हा कढईमध्ये तळताना भजीचा जो खमंग वास येत होता ना ओ हो जबरदस्त। आणि बघितलात तुम्ही इथे आपली भजी ही तळून झालेली आहे आणि भजी एकदम गोल्डन ब्राऊन झालेली आहे। इथे तुम्ही आलात तर तुम्हाला कुरकुरीतच चपटी भजी मिळणार आहे कारण की आजोबा हे कंटिन्यू चेक करत असतात की आतपर्यंत भजी तळली आहे की नाही तेव्हाच ते आपल्याला प्लेटभर भजी देतात। आणि ह्यांची प्लेटभर भजी म्हणजे काही साधी सुधी नाही। 25 रुपयाला ह्यांची 5 भजी मिळते आणि ती पण 5 भजी एवढी की तुमचं पोट इझिली भरून जाईल। बघितलं अजूनही इथे ते भजी तळत आहेत आणि चेक करत आहेत की भजी नीट तळली आहेत की नाही। हीच तर क्युरिओसिटी बेस्ट आहे ह्यांची आणि ह्या वयामध्ये एवढ्या जिद्दीने हे व्यवसाय करतायत त्या जिद्दीला आमचा सलाम आहे। इथे आपली चपटी भजी तयार झालेली आहे जी केदारी आजोबांच्या हातची स्पेशालिटी आहे आणि इथे बघितलं तुम्ही किती गोल्डन ब्राऊन अशी छान दिसत आहेत भजी आणि आमची आतुरता इथे संपलेली आहे कारण की एवढा छान सुगंध येत होता भजीचा। इथे बघितलं तुम्ही एका प्लेटीमध्ये 5 भजी मिळतात ती पण फक्त आणि फक्त 25 रुपयांनी। त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे इथे काय तर मिरची। तुम्हाला ही जर चपटी भजी टेस्ट करायची असेल तर लोणी गावच्या केदारी आजोबांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा।